सर, हा गोविंदचा प्रसाद. सर, बागेचे नाही वाटत. या. देव सर, मजा आली. मला वाटतं या प्रथा आपण चालू ठेवल्या पाहिजेत. हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. या कार्यक्रमाविषयी काही सूचना असतात तर सांगा सर, म्हणजे सुधारणा करता येतील. देव सर, हा गोविंदा श्रीकृष्णाने का सुरू केला असेल याचा मी विचार करत होतो. मला वाटतं वर्ण वर्ग जात पात हे सगळं विसरून सगळ्यांनी एकत्र यावं हा हेतू असावा. हे आमच्या लक्षात नव्हतं आलं सर. नाही, माझ्या आत्ताच लक्षात आला गोविंदा बघताना. मला एक कल्पना सुचली. आपण पुढच्या वर्षी मुलांना घरनं काही खाण्याचे पदार्थ आणायला सांगू. म्हणजे ते एकत्र करून त्याचा काला प्रसाद म्हणून आपल्याला वाटता येईल. फार चांगली कल्पना आहे सर, नक्कीच करूया. या धकाधकीच्या आयुष्यामध्ये मुलांवर सांस्कृतिक संस्कार करायला आईवडिलांना किती वेळ मिळत असेल याबद्दल मी साशंक आहे. मला वाटतं ही जबाबदारी आता शाळांनी स्वीकारली पाहिजे. ठीक आहे, आपण परवा भेटतोच आहोत. परवा का उद्या आमची प्रॅक्टिस आहे ना खो खोची सर. निघतो. काय म्हणाले बल्लाळ सर? त्यांनी विरोध केला नाही. ते म्हणाले की या सगळ्या प्रथा चालू राहिल्याच पाहिजेत. शिवाय त्यांनी काही चांगल्या सूचना सुद्धा केल्यात. म्हणजे सूचना केल्याच. प्रत्येक बाबतीत यांना काहीतरी नवीन करायचं असतंच. म्हणजे आपण सगळे मूर्ख आणि हेच तेवढे शहाणे. मला वाटतं देवसर, गोविंदाला बंदी न घालणं यामागे सुद्धा त्यांची काहीतरी चाल असावी. पण त्यांच्याशी बोलताना तसं वाटलं नाही मला. हो, कसं वाटेल? समोरच्याला हा हा म्हणता गंडवण्याचे तंत्र आहे त्यांच्याकडे. आता हेच बघा ना, तुमचा दरारा कमी व्हावा म्हणून तुमच्या सगळ्या शिक्षांवर कशी बंधनं आणली आहेत त्यांनी. तुम्ही म्हणता त्यात बरंच तथ्य आहे खरं. बघा, लक्ष नको तुला द्यायला. पुन्हा नाही असं करणार. आज काही पहिल्यांदा खिडकी बाहेर बघत नव्हतीस? देवसरांनी कान पेळला ना की बरोबर वाटणीवर येशील. चल. देवसराकडे नका ना घेऊन जाऊ मॅडम. नको घेऊन जाऊ. मग काय करू? काय झालं दोंदे मॅडम? सर, ही मेधा वर्गात कधीही लक्ष नसतं, सारखी खिडकी बाहेर बघत असते. काय आहे की मुलांना शिक्षा करणं हल्ली सोडून दिलंय मी. सर, अहो सर, सर, तब्येत बिब्येत बिघडली का काय यांची? हसायला काय झालं? सर, तुला बल्लाळ सरांकडे घेऊन जाते. चल. सर, ही मेधा सारखी वर्गाच्या बाहेर बघत असते. मेधा, तू वर्गाच्या बाहेर का बघतेस तास चालू असताना? सर, हे बघ, तास चालू असताना नेहमी अभ्यासाकडे लक्ष द्यावं. सर, इतक्या सौम्यपणाने सांगून ही मुलं ऐकणार नाहीत. मेधा, तुझ्या वर्गाचा. मॅडम, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं. या. दोंदे मॅडम, ही मेधा वर्गाच्या बाहेर का बघत असते असं तुम्हाला वाटतं? का बघत असते म्हणजे? हे तुम्ही मला विचारता आणि तुम्ही तिला खिडकी बाहेर बघू नको असं सांगून चक्क सोडून दिलं. मग काय करायला पाहिजे होतं मी? तिच्या हातावर छड्या मारायला पाहिजे होत्या का तिला ग्राउंडवर फेऱ्या मारायला सांगायला पाहिजे होत्या? सांगा ना. सर, तुम्हाला या शिक्षा क्रूर वाटतायत, पण त्याशिवाय आपला वचक नाही राहणार. मुलं डोक्यावर चढून बसतील. बसा ना. दोंदे मॅडम,